विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण या ठिकाणी बघा विशेषण विस्तार हा घटक सुरू केलेला आठवतोय का बघा. त्यामध्ये तुम्हाला कुशल वैमानिक ही तालिका आपण पाहिली. नंतर जिज्ञासा पत्रामध्ये विशेषण विशेष युग्म पूरक, बरोबर आहे. या दोन जोड्या तुम्हाला दोन तालिका पूर्ण करून दाखवल्या. म्हणजे मला वाटतं एक लिहून दिलेली आहे तालिका जिज्ञासा पत्र मधली या ठिकाणी तोंडी सांगितली, आठवतंय ना, बरोबर की नाही. इयत्ता 9वी लिहिले काय सगळ्यांनी, म्हणजे आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायला. इथं तुम्हाला विशेषण विशेष युग्म पूरक, बरोबर की नाही. आता या युग्मामध्ये किती मुलांनी लिहिले मी तोंडी सांगितलं होतं, बऱ्याच जणांनी पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. तर काही मुलांना वाटतं लिहून द्यावं. बघा या ठिकाणी पवित्र जलाशय मी तुम्हाला गेल्या वेळची तालिका जशी लिहून दिली तशीच तुम्हाला फक्त उत्तर म्हणून इथं देते. बघा जिज्ञासा पत्रामध्ये जिज्ञासा पत्र त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे बघा, विशेष युग्म पूरक. आता यामध्ये तुम्हाला इथं तालिका दिली ती फक्त मी उत्तरे लिहिणार आहे. तिथं तुम्ही वरलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग विभक्ती लिंगाप्रमाणे या ठिकाणी काय केले, दोन्ही जोड्यांमध्ये काही तालिकामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये उदाहरणामध्ये पूर्ण उत्तर दिले. काही ठिकाणी तुम्हाला तिथे योग्य रूप घालायचं आहे लिंगाप्रमाणे आणि विभक्तीप्रमाणे. बघा मी गेल्या तासाला याचं आपण चर्चा केली होती आणि सांगितलं पण होतं. पुल्लिंगामध्ये दिलेले पवित्र जलाशय पहिली विभक्तीमध्ये, स्त्रीलिंगामध्ये पवित्रा नदी, पवित्रायण, पवित्रा नदी. नपुंसकलिंगामध्ये काय पवित्रम, पवित्रम मनायना, पवित्रम हे झालं पवित्रम गंगाजल प्रथमांग. द्वितीय विभक्तीमध्ये काय दिले, नूतनम मंडपम, नूतन उत्तरवृष्टीने देवी नूतनम. स्त्रीलिंगामध्ये काय येणार, नूतनाम भाषा, इथं उत्तर दिलेलं आहे. नपुंसकलिंगामध्ये काय आहे, नूतनम मंदिरम, नूतनम नूतनम मंदिरम. ही झाली द्वितीय विभक्ती. तृतीय विभक्तीमध्ये जिथं तुम्हाला लिहायचं आहे कंसामध्ये दिलेलं, जिथं उत्तर दिली तिथलं मी काही लिहित नाही, नुसती उत्तर लिहिते. द्वितीय विभक्तीचे पूर्ण झाले. हे नपुंसकलिंगामध्ये आले, हे पुल्लिंगामध्ये आले. नंतर हे स्त्रीलिंगामध्ये आले, हे नपुंसकलिंगामध्ये, लक्षात घ्यायचे. आता तृतीय विभक्ती यामध्ये समृद्धेन, कोशेन, कोशेन. नंतर समृद्धया, परंपराया, समृद्धया. नंतर या ठिकाणी नपुंसकलिंगामध्ये काय, समृद्धेन, नगरेन, नगरेन. आलं का लक्षात. हे आलं स्त्रीलिंग, हे आलं नपुंसकलिंग, परत नूतनम, हे आलं पुल्लिंग. कळतंय का उत्तर कशी दिली, फक्त उत्तर दिलेली आहे तुम्हाला. हे आलं नपुंसकलिंग. कोशेन काय आलं, पुल्लिंग. समृद्धया हे काय आलं या ठिकाणी, स्त्रीलिंगामध्ये उत्तर, आणि हे नपुंसकलिंगामध्ये. हे लक्षात ठेवा. चतुर्थ विभक्तीमध्ये उत्तर फक्त लिहिते मी, लक्षात घ्या. चतुर्थ विभक्तीमध्ये काय येणार बघा, कोमलाय, पुल्लिंगामध्ये
कोमलाय पंचमी विभक्तीमध्ये बघा काय दिलंय पराधीनात उपायात पुल्लिंग पराधीनात उपायात स्त्रीलिंग पराधीनाया बुद्ध्या पराधीनायाः पराधीनायाः आणि नपुंसकलिंगामध्ये काय येणार आहे नपुंसकलिंगामध्ये पराधीनात जीवनात पराधीनात जीवनात षष्टी बघा पुरुषस्य याच्याप्रमाणे घ्यायचंय उत्तमस्य पुरुष कसा आहे उत्तम आहे बरोबर की नाही म्हणजे पुरुषाचं विशेषण दिलंय पुरुषस्य उत्तमस्य बघा पुल्लिंग उत्तमस्य स्त्रीलिंगामध्ये काय येणार बघा स्त्रीलिंग पत्रिकाया उत्तमाहाया पत्रिकाया पत्रिकायाः उत्तर बघा काय पत्रिकायाः नपुंसकलिंगामध्ये काय येणार आहे बघा नपुंसकलिंग त्यामध्ये उत्तमस्य वृत्तपत्रस्य षष्टी विभक्ती बरोबर आहे नाही वृत्तपत्रस्य वृत्तपत्रस्य सप्तमी विभक्ती पुत्रे स्थूले पुत्रे पुल्लिंग स्थूले पुत्रे स्त्रीलिंगामध्ये काय आहे बघा स्थूलाया कन्याया कन्याया आणि नपुंसकलिंगामध्ये काय आहे बरोबर स्थूले पात्रे सप्तमी विभक्ती स्थूले योग्य रूप स्थूलचं योग्य रूप काय आहे स्थूले पात्रे सप्तमी विभक्ती आता संबोधनामध्ये काय आहे बघा पुल्लिंगामध्ये काय नाही स्त्रीलिंगामध्ये दिले हे श्रेष्ठे तपस्विने संबोधन स्त्रीलिंगामध्ये दिले पुल्लिंगाचं उत्तर दिले पूर्णपणे लिहून दिले तपस्विने योग्य रूप आले तपस्विने नपुंसकलिंगामध्ये काय येणार आहे हे श्रेष्ठम औषधम श्रेष्ठम औषधम संबोधन लक्षात घ्या इथे हे संपलेलं आहे फक्त मी उत्तर दिले लक्षात घ्या उत्तरांचीच फक्त शब्द दिलेले आहेत कळलं का संबोधनामध्ये फक्त पुल्लिंगाचं उत्तर दिलेले त्यांनी आधीच दिलेलं आहे त्यामुळे स्त्रीलिंगाचं उत्तर काय आहे तपस्वीच्या ऐवजी तपस्विने आणि इथं औषधम हे श्रेष्ठम लक्षात घ्या संबोधन या पद्धतीने आता तालिका एकदा मी पूर्ण वाचून दाखवते पुस्तकात लक्ष द्या सगळ्यांनी पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग तिन्ही लिंगामध्ये आणि विभक्तीनुसार बघा पवित्र जलाशय पवित्रा नदी पवित्रं गंगाजलं प्रथमा विभक्ती नूतनं मंडपं नूतनां भाषां नूतनं मन्दिरं द्वितीया समृद्धेन कोशेन समृद्धया परंपराया समृद्धेन नगरेन तृतीया कोमलाय स्वभावाय कोमलाय लताय कोमलाय पुष्पाय चतुर्थी विभक्ती पराधीनात उपायात पराधीनायाः बुद्ध्यायाः पराधीनात जीवनात पंचमी उत्तमस्य पुरुषस्य उत्तमाया पत्रिकायाः उत्तमस्य वृत्तपत्रस्य षष्ठी स्थूले पुत्रे स्थूलायां कन्यायां स्थूले पात्रे सप्तमी हे श्रेष्ठ ऋषे हे श्रेष्ठे तपस्विने हे श्रेष्ठम औषधम संबोधनम कळलं इथपर्यंत काय अडचण आहे का बघा इथं ही तालिका तेवढी पूर्ण करून द्या आता तुम्हाला प्रश्न 2 वाक्याने पुरे
वृक्षस्य अधपक्वानि फलम अपतन. काय होणार आहे? विशाल याचं रूप काय होणार? विशालस्य वृक्षस्य अधपक्वानि फलमचं काय होणार? फलानि अपतन. बरोबर की? विशाल वृक्षाच्या खाली पिकलेली फळे पडतात. अपतन किंवा पडली. बरोबर की? या पद्धतीने. मग पुढचं दुसऱ्या वाक्यात काय येणार आहे? वृद्ध पितामह्ये सरसा कथाः रोचन्ते. वृद्धचं योग्य रूप काय येणार? वृद्ध आहे. पितामहे सरसा याचं योग्य रूप काय येणार? सरसाः कथाः रोचन्ते. तिसऱ्या वाक्यामध्ये काय येणार? निपुणया गायिका सह श्रवणीय गीतं गायामि. निपुणया गायिकया सह अहम श्रवणीयं गीतं गायामि. कळलं? श्रवणीयं गायिकाचं काय होणार? गायिकया. चौथ्या वाक्यामध्ये मृण्मये पात्रांचं काय होणार? पात्रे. मृण्मये पात्रे शीतलचं काय होणार? शीतलम जलम विद्यते. कळतंय का? या पद्धतीने इथं 4 वाक्यामध्ये बदल झालेला आहे. पहिल्या वाक्यामध्ये बदल काय आहे? विशालस्य उत्तर लिहिते मी. विशालस्य वृक्षस्य अधपक्वानि फलांचं काय होणार? फलानि अपतन. फलानि अपतन. वाक्य संपलं तुमचं. पहिल्या वाक्यात विशालस्य फलानि हे 2 शब्द योग्य रूपाचे घालायचे आहेत. दुसरं वाक्य काय बघा? वृद्धे पितामहे सरसाः कथाः रोचन्ते. वृद्धच काय होणार? वृद्धे. वृद्धे सरसाः बघा. वृद्धे पितामहे सरसाः कथाः रोचन्ते. योग्य रूप घालायचे. तिसरं बघा. निपुणया गायिकया सह अहम श्रवणीयं गीतं गायामि. गायिकया तिसऱ्या वाक्यामध्ये योग्य रूप गायिकया श्रवणीयं श्रवणीयं. चौथं वाक्य बघा. मृण्मये पात्रे शीतलम जलम विद्यते. कसं येणार आहे? मृण्मये पात्रे. पात्रे आणि काय? शीतलम. योग्य रूप घालायचे आहे. वाक्य मी वाचून दाखवते उत्तरासहित. विशालस्य वृक्षस्य अधपक्वानि फलानि अपतन. दुसरं वाक्य बघा. वृद्धे पितामहे सरसाः कथाः रोचन्ते. तिसरं निपुणया गायिकया सह अहम श्रवणीयं गीतं गायामि. आणि चौथं वाक्य आहे मृण्मये पात्रे शीतलम जलम विद्यते. कळलं? ही वाक्य आपली पूर्ण झालेली आहेत उत्तरासहित. आता खाली पटत बोलत वाचन करायचं आणि समजून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला इथं चित, चन, इत आणि विशेषण आहे. हे प्रत्यय चित आणि चन एतत् प्रत्यय द्वयम अनिश्चितता दर्शयति. चित आणि चन हे दोन्ही प्रत्यय अनिश्चितता दर्शवतात. त्यांनी काय केले बघा. कह अधिक चित कश्चित नृपः. उदाहरण दिले. केण अधिक चित केण चित मुनीना. चित आणि चण हे काय दर्शवतात? हे 2 प्रत्यय अनिश्चितता दर्शवतात. बरोबर आहे? मग त्यांनी उदाहरणं दिली आहेत 2 तुम्हाला. कश्चित नृप केण चित मुनीना. दुसरीकडे बघा या ठिकाणी किम इति अनेन सह तयोपयोगः भवति. किम इति अनेन. किम या शब्दाबरोबर यांचा उपयोग होतो. कसा होतो बघा. म्हणजे कुणाचा उपयोग होतो? तर चित आणि चण. चित आणि चण
या प्रत्ययांचा यांच्याबरोबर उपयोग केलेला आहे. कसा केलाय बघा. किंवा अधिक चन किंचन नगरम आणि कस्य अधिक चित कस्यचित मुनिजस्य कस्यचित मनुजस्य. बरोबर आहे की नाही. म्हणजे चित आणि चन हे दोन्ही प्रत्यय अनिश्चित दर्शवतात आणि या ठिकाणी त्यांनी कह अधिक चित कचित रूप हे उदाहरण दिले आणि केण अधिक चित केण चित मुनीना हे एक उदाहरण दिले. नंतर सांगितलेले आहे चित आणि चण हे दोन्ही प्रत्ययांना किम याच्याबरोबर या दोन्ही प्रत्ययांचा उपयोग होतो. तो कसा होतो तर किम अधिक चण किंचन नगरम आणि कस्य अधिक चित कस्यचित मनुजस्य. या पद्धतीने तो तुम्हाला सांगितलेलं आहे. या दोन प्रत्ययांचं महत्व, कारण ही दोन्ही प्रत्यय अनिश्चितता दर्शवतात वाक्यामध्ये अनिश्चितता दर्शवतात. मग खाली अशाच पद्धतीचे पॅराग्राफ दिलेला आहे. आता कशित नृपः नृपः कसलं रूप आहे. पुल्लिंगी नृप राजा पुल्लिंगी प्रथमा एकवचन लक्षात घ्यायचे. आणि केनचित मुनीना मुनीना मुनी पुल्लिंग या ठिकाणी तृतीय पुरुष बहुवचन मुनीना. आता नगरम नगरम नपुंसकलिंगी द्वितीय बहुवचन नगरम आणि मनुजस्य पुल्लिंगी प्रथमा एकवचन. हे लक्षात घ्यायचे. मनुजस्य पुल्लिंगी प्रथमा एकवचन मनुजस्य. मग तुम्हाला खाली पॅराग्राफ दिलेला आहे. काय दिलेले बघा. अस्ति कश्चित रूप स कस्मिंचित नगरे अटति स्म केनचित मुनिना स आहो मुनी अपृच्छत किम अन्विष्यसि महाराज. नृप कश्चित काल विंचित्य अवदत् न किमपि मम कंकणं हस्तात् परिभ्रष्टं तदेव निश्यामि ऋषि उक्तवान्. हे राजन् भवान् तु नृपः अन्यत् किमपि कंकणं धारयितुं शक्नोषि तथापि कंकणविषये किमर्थम् एतावत् चिन्तनं प्रत्युद्भवत्. राज्ये कियन्त जनाः बुभुक्षिता केचन दरिद्रा केचित् रोगपीडिता च काचन महिला उद्योगेन विना निराधार केचित् बालकै शिक्षणं त्यक्तं केषाचन शिशूनाम् अन्नादिविषये महती दुरवस्था केषुचन विभागेषु जलव्यवस्था न समीचीना. एतेषां कृते किमपि कुरु कंकणविषये चिन्तां मा कुरु राजस्य व्यवस्था नृपस्य परं कर्तव्यम्. या ठिकाणी कश्चित कस्मिंचित केनचित कच्चित कैचित काष्टन केशुचन केचित केचित केशाचन किमपि. बरोबर आहे ना. या सगळ्या अनिश्चित दर्शवणाऱ्या प्रत्ययांचा वापर करून हा पॅराग्राफ इथे दिलेला आहे तुम्हाला. कोणी एक राजा कोणत्या तरी नगरामध्ये कोणत्या तरी मुनी बोलतात. बरोबर आहे की नाही. मग काही काळानंतर या पद्धतीचं म्हणजे अनिश्चितता दर्शवली जाते. बरोबर नाही. कोणी एक राजा कोण्या एका नगरात राहत असतो. बरोबर नाही. कालांतराने तो राज्यामध्ये फिरत असतो. त्यानंतर त्याच्या हातातून त्याच्या काय पडतं कडं पडतं. हो की नाही. हातातलं कडं पडतं. म्हणजे याविषयी हा पॅराग्राफ आहे. बरोबर आहे की नाही. तर इथंपर्यंत कळलाय का तुम्हाला. यातनं काय घ्यायचंय. चित आणि चन ही दोन्ही प्रत्यय जे आहेत ते कसे दर्शवतात. अनिश्चित दर्शवतात आणि या प्रत्ययाला लागून त्यांनी उदाहरण दिले रूप मुनीना. बरोबर आहे की नाही. त्यानंतर या प्रत्ययांचा वापर किम याच्याबरोबर केल्यानंतर किम अधिक चण किंचन आणि कस्य अधिक चित कस्य चित. बरोबर आहे की नाही. म्हणजे या पद्धतीनं त्यांनी हा पॅराग्राफ दिलेला आहे आणि खाली तुम्हाला व्यंजनांचा विस्तार दिलेला आहे. या दोन गोष्टी आपण पॅराग्राफ आणि व्यंजनांचा विस्तार तो इथपर्यंत कळलाय का बघा. वाक्याने पुरे पर्यंत कळलाय का तुम्हाला व्यवस्थित. आणि तालिका हे या ठिकाणी आपण पॅराग्राफ आणि काय व्यंजनाचा विस्तार आपण पुढच्या तासाला बघूया. इथपर्यंत कळलं असेल तर ठीक आहे. कळलंय का बघा. परत एकदा सांगते तुम्हाला इथं तालिका परीक्षेमध्ये सुद्धा तुमच्या पेपरमध्ये सुद्धा या तालिकामध्ये 2-3 याची तालिका येऊ शकते. त्यामध्ये तुम्हाला काय दिलं असेल. समजा विशेष दिलं असेल तर विशेषण लिहायचंय पण ते योग्य विभक्तीनुसार लिहावं लागेल. बरोबर आहे की नाही. त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं तालिका पुरेल असा प्रश्न येऊ शकतो. नंतर खाली वाक्य आणि पुरेल कोणतरी एक वाक्य येऊ शकतो परीक्षेमध्ये तुम्हाला. बघा
म्हणजे त्या कंसातल्या जे रूप दिलेलं आहे विशाल फलक किंवा वृद्ध सरसा याची योग्य रूप तुम्ही तिथं विभक्तीनुसार आणि लिंगानुसार घालायचे आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या वाक्याचा अर्थ योग्य तो अर्थबोध होईल, नाहीतर वेगळंच काहीतरी करून उपयोग नाही. तुम्हाला विशेष आणि विशेष याचा विस्तार आता मी सांगितल्या पद्धतीनं विशेषणाचा विस्तार भरपूर प्रमाणात तिथं सांगितलेला आहे. याचा विस्तार या पद्धतीने सगळा लिंगामध्ये, वचनामध्ये, विभक्तीमध्ये विशेषण जर बदलत असेल तर विशेष सुद्धा बदलतो. विशेष आणि विशेषण लक्षात घ्या. विशेष आणि विशेषण या दोघांचा सुद्धा काय होतो, बदल होतो, हे लक्षात घ्यायचंय. पुल्लिंगामध्ये जर बदल असेल, बरोबर की नाही, पुल्लिंग बदलत असेल तर स्त्रीलिंगामध्ये तेच रूप असेल तर स्त्रीलिंगामध्ये सुद्धा बदल होणार. आणि स्त्रीलिंगामध्ये जर बदललं असेल, नपुंसकलिंगामध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर अवश्य करून त्यामध्ये विशेषण विशेषण हे बदलणार. म्हणजे दोन्हीच्या बाबतीत एकच सांगते, विशेष आणि विशेषण लिंग, वचन आणि विभक्ती याच्यानुसार यामध्ये परिवर्तन होतं, बदलत राहतं. त्यामुळं विशेषण वेगळं, लिंग वेगळं असं काही होणार नाही. इथपर्यंत भाग कळलाय का बघा. नंतर तुम्हाला चित आणि चढ ही विशेषण आहे, युत आणि विशेषण आहे. मग या ठिकाणी तुम्हाला चित चढ ही प्रत्यय आहे. ही प्रत्यय काय, अनिश्चितता दर्शवतात, बरोबर आहे. क अधिक चित कशित, केण अधिक चित केण चित, मुनीना कशित रूप, कोणी एक राजा, कोणी एक मुनी, बरोबर आहे नाही, कोणता एक नगर, कोणी एक मनुष्य. म्हणजे गोष्टी सुद्धा तुम्ही एक नगर, कोणी एक नगर होतो, कोणी एक मनुष्य होता, या पद्धतीने. म्हणजे हे जे शब्द आहेत कशित, केनचित, हे काय दर्शवतात, तर अनिश्चितता दर्शवतात. निश्चित शब्द ऐकत येत नाही. या वाक्यातून किंवा या शब्दातून आपल्याला काय दर्शवलं जातं, अनिश्चितता दर्शवली जाते. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. पुढचं आपण काय करूया, पुढच्या तासाला पाहूया.